हॅलो डिअर स्टुडंट्स, वेलकम टू डिप्लोमाला युट्यूब चॅनल. तर गेल्या याच्यामध्ये आपण डिझाईन ऑफ शियर रेनफोर्समेंटच्या सगळ्या डिझाईन स्टेप्स घेऊन घेतलेल्या आहेत. त्याला प्रॉपरली रिवाइज केलं. आता एक प्रॉब्लेम घेऊन जे की समर 24 मध्ये आलेला आहे MSBTच्या पेपरमध्ये. ठीक आहे, रिलेटेड टू शियर रेनफोर्समेंट डिझाईन. तर ह्याच्यामध्ये काय दिलेलं आहे मित्रांनो, एकदा बघा, चेक करा. अ सिम्पली सपोर्टेड बीम ऑफ स्पॅन 5 मीटर. एक सिम्पली सपोर्टेड बीम दिलेला आहे, स्पॅन 5 मीटर. ओके, 5 मीटर कॅरीज अ डिझाईन लोड ऑफ इंटेन्सिटी 40 किलो न्यूटन पर मीटर. म्हणजे सिम्पली सपोर्टेड बीमवर कोणता लोड दिलेला आहे? दॅट इज युडीएल, युनिफॉर्मली डिस्ट्रीब्युटेड लोड. कारण की युनिट काय आहे त्याचा? किलो न्यूटन पर मीटर. साइज ऑफ बीम इज 350 mm बाय 500 mm. इफेक्टिव्ह म्हणलंय म्हणजे स्मॉल डी ची किंमत दिलेली आहे तुम्हाला. इट इज रेनफोर्स्ड विथ 4 बार्स ऑफ 20 mm डायमीटर. फुल स्टॉप. डिझाइन 8 mm टू लेग्ड स्टिरप्स. डिझाइन 8 mm टू लेग्ड स्टिरप. टेक टौसीचा अर्थ काय? डिझाइन शिअर स्ट्रेंथ ऑफ कॉन्क्रीट तुम्हाला ऑलरेडी दिलेला आहे. तर ह्याचा अर्थ तुम्हाला पर्सेंटेज ऑफ स्टीलची रिक्वायरमेंट नाही, डायरेक्टली ते व्हॅल्यू कंपॅरिझन साठी. कारण की मिनिमम आहे का मॅक्सिमम शिअर एन्फोर्समेंट रिक्वायर्ड आहे फॉर द पर्टिक्युलर बीम तुम्हाला चेक करून घ्यायचं आहे. ठीक आहे, तर टौसी मॅक्स ची किंमत दिलेली आहे, मॅक्सिमम डिझाइन शिअर स्ट्रेंथ ऑफ कॉन्क्रीट, जे की तुमच्या ग्रेडवर डिपेंड आहे. करेक्ट आहे. तर ग्रेड काय दिलाय तुमचा? M20. ठीक आहे, तर इथं ग्रेड काय दिलाय? M20, जे की IS कोड मध्ये एक टॅब्युलर फॉर्म मध्ये तुम्हाला कशाची किंमत दिलेली आहे टौसी मॅक्सचे, ते पण तुम्हाला व्हॅल्यू इथं मेन्शन केलेलं आहे. तर इथं आपल्याला डिझाईन ऑफ शिअर एन्फोर्समेंट पर्टिक्युलर बीम साठी डिझाईन करून घ्यायचं आहे. तर पहिले काय करूत मित्रांनो, फर्स्ट काय करूत, गिवन डेटा प्रिपेअर करून घेऊ. बीम कोणता आहे? सिम्पली सपोर्टेड बीम. लक्षात आलं? सिम्पली सपोर्टेड बीम आहे. सिम्पली सपोर्टेड बीम. स्पॅन कितीचा आहे? L इक्वल्स टू 5 मीटर आहे. ओके, डिझाईन लोड म्हणलाय, लक्षात ठेवा इथं वर्ड यूज केलेला आहे डिझाईन. डिझाईनचा अर्थ काय? फॅक्टर. त्यालाच आपण मॅक्सिमम लोड म्हणतो. आणि इट इज डिनोटेड बाय, ऑलवेज इट इज डिनोटेड बाय WU इक्वल्स टू, व्हॅल्यू किती आहे ते? 40 किलो न्यूटन पर मीटर. लक्षात आलं? चलो, आता साइज ऑफ बीम दिलंय तुम्हाला. साइज ऑफ बीम, साइज ऑफ बीम ची किंमत दिलेली आहे, दॅट इज 350 mm. 350 mm बाय 500 mm बाय 500 mm इफेक्टिव्ह. ह्याचा अर्थ ह्याच्यामधून मी बी ची किंमत 350 mm लिहू शकतो आणि स्मॉल डी ची किंमत 500 mm लिहू शकतो. ठीक आहे, त्याच्यानंतर हा जे बीम आहे ते बीम रेनफोर्स केलेला आहे. नंबर ऑफ बारची किंमत, कारण की मेन बारचं तुम्हाला स्पेसिफिकेशन दिलेले आहे तिथं. मेन बार कितीचे आहेत? 4 बार्स आहेत, म्हणजे यांची किंमत 4 नंबर्स. ठीक आहे, ऑफ डायमीटर 20 mm. डायमीटर कितीचा आहे? 20 mm चा आहे. ठीक आहे, डिझाईन. हा, तर इथं स्टिरपचे पण काय दिले तुम्हाला? स्पेसिफिकेशन दिलेले आहे. स्टिरपचं डायमीटर किती आहे? 8 mm. आणि ते कसं आहे? टू लेगडच्या फॉर्म मध्ये. 8 mm टू लेगड स्टिरपच्या फॉर्म मध्ये आहे. ओके, टेक टौसीची किंमत. आता टौसीची किंमत पण दिलेली आहे तुमच्याकडं, दॅट इज 0.5 न्यूटन पर mm स्क्वेअर. आणि टौसी मॅक्स ची किंमत दिलेली आहे मित्रांनो, दॅट इज 2.8 न्यूटन पर mm स्क्वेअर. ग्रेड्स तुम्हाला दिलेले आहेत. ठीक आहे, तर FE 415, म्हणजे FY ची किंमत किती आहे? 415 न्यूटन पर mm स्क्वेअर. आणि M20 दिलंय, म्हणजे FCK ची किंमत किती राहणार? 20 न्यूटन पर mm स्क्वेअर. आणि आपल्याला काय डिझाईन करायचं आहे? तर इथं लिहून घ्यायचं आहे, डिझायनिंग शियर रेनफोर्समेंट. डिझायनिंग शियर रेनफोर्समेंट. लक्षात आलं? ओके, आता ह्याच्यामध्ये डिटेलिंग वगैरे विचारलेलं नाही. काढलं तर बेटर, नाही काढलं तरी काही होणार नाही, म्हणजे तुमचे मार्क्स जाणार नाही. ओके, तर तुम्हाला भरपूर वेळ भेटतो एक्झाम मध्ये रिलेटेड टू DRS. तर तुम्हाला आय थिंक
माझ्या एक पास्ट एक्सपिरियन्स अनुसार एक 3-3.5 घंट्यामध्ये तुमचा पेपर अटेम्प्ट होतो. समजा ज्यांनी काही सिलेबस आहे ओव्हरऑल कव्हर केलाय, व्यवस्थित त्याला प्रॉब्लेम्स जमतात सॉल्व्ह करायला, तर त्यांचा पेपर 3.5 तासामध्ये होतो. तर अर्धा तास तुम्ही ओव्हरलूक करा आणि ओव्हरलूक करताना तुम्हाला जिथं काही वाटल म्हणजे डिटेलिंग काढता येईल, ते डिटेलिंग तुम्ही शो करून करून घ्यायचं आहे पेपरमध्ये. लक्षात आलं? ओके. चला आता डिझाईन करूत आपण. तर आपलं फर्स्ट स्टेप काय मित्रांनो? फर्स्ट स्टेप काय? फॅक्टर्ड शिअर फोर्स. सगळ्यात महत्वाचं फर्स्ट स्टेप आहे तुमच्याकडं फॅक्टर्ड शिअर फोर्स. फॅक्टर्ड शिअर फोर्स. आता फॅक्टर्ड शिअर फोर्स मध्ये तुम्हाला बीम कोणता दिलाय? सिम्पली सपोर्टेड बीम दिलाय. बरोबर का? त्याच्यावर डब्ल्यू ची किंमत दिलेली आहे 40 किलो न्यूटन पर मीटर आणि स्पॅन किती दिलाय मित्रांनो? 5 मीटर. मग ह्याच्यासाठी व्ही ची किंमत काय येणार आहे? डब्ल्यू एल डिवायडेड बाय 2. तुम्हाला मी फॉर्म्युलेस लिहून दिलेले आहेत गेल्या प्रिव्हियस व्हिडिओ मध्ये. तुम्हाला डिझाईन स्टेप्स लिहून दिलेत, त्याच्यामध्ये ह्याच्या व्ह्यूच्या फॉर्म्युलेस लिहून दिलेत डिपेंडिंग अपॉन द पर्टिक्युलर बीम अँड पर्टिक्युलर लोड ऍक्टिंग ऑन द बीम. ओके. चलो आता व्ही ची किंमत काय येणार इथं? व्ही इक्वल्स टू डब्ल्यू एल डिवायडेड बाय 2. त्याला व्हॅल्यू कॅल्क्युलेट करा. डब्ल्यू ची किंमत आहे 40 आणि एल ची किंमत आहे 5 डिवायडेड बाय 2. तर ह्याची किंमत येणार 100 किलो न्यूटन. चेक करून घ्यायचं आहे तुम्हाला. किती येईल? 100 किलो न्यूटन. ओके. इथपर्यंत डाऊट? नो डाऊट. चलो आता पुढं व्ही ची किंमत किती आली? 100 किलो न्यूटन. नेक्स्ट स्टेप नॉमिनल शिअर स्ट्रेस काढतो आपण. नॉमिनल शिअर स्ट्रेस काढतो. ओके. आणि इट इज डिवायडेड बाय टाऊ व्ही. व्ही डिवायडेड बाय व्हीडी. ठीक आहे. व्ही डिवायडेड बाय व्हीडी. आता तुम्हाला टाऊ व्ही ची किंमत त्याचा युनिट काय ठेवायचं आहे? न्यूटन पर एम एम स्क्वेअर. म्हणजे तुम्हाला लोडला कन्वर्ट करावं लागेल न्यूटन मध्ये. 100 इंटू 10 टू दी पॉवर 3 कारण की व्ही ची किंमत किती आहे? 100 आहे. डिवायडेड बाय बी ची किंमत 350. डी ची किंमत आहे 500. तर कॅल्क्युलेट करायचं किंमत. तर हे किती आहे? 100 इंटू 10 टू दी पॉवर 3 डिवायडेड बाय 350 इंटू 500. तर याची किंमत जवळपास व्हॅल्यू आहे 0.57 न्यूटन पर एम एम स्क्वेअर. ओके. 0.57 न्यूटन पर एम एम स्क्वेअर. बघा हे नॉमिनल शिअर स्ट्रेसचं किंमत आलेलं आहे अकॉर्डिंग टू युअर फॉर्म्युलाज अँड डिझाईन स्टेप्स. त्याच्यानंतर नेक्स्ट आता पर्सेंटेज काढायची गरज आहे का? पर्सेंटेज आपण कशासाठी काढतो? कारण की तिथं तुमच्या प्रत्येक क्वेश्चन मध्ये समजा टौसीची किंमत दिलेली नसेल तर तिथं तुम्हाला पर्सेंटेज कॅल्क्युलेट करावं लागेल आणि त्याच्यावर तुमचं टौसीची किंमत आफ्टर इंटरपोलेशन तुम्हाला टोसीची किंमत भेटणार आहे. बट इथं ते इंटरपोलेशन वगैरे पर्सेंटेज काही काढायची गरज नाही कारण की डायरेक्टली तुम्हाला टोसीची किंमत दिलेली आहे. तेच एक स्टेप तुम्हाला करून घ्यायचं आहे. डिझाईन शिअर स्ट्रेंथ ऑफ कॉन्क्रीट. डिझाईन शिअर स्ट्रेंथ ऑफ कॉन्क्रीट. दॅट इज टौसीची किंमत किती आहे मित्रांनो? 0.5 न्यूटन पर एम एम स्क्वेअर. ओके. गिवन असं लिहून घ्यायचं आहे. त्याच्यानंतर नेक्स्ट स्टेप स्टेप नंबर 4 कम्पेरिंग करतो. टौवी टौसी आलं तर कम्पॅरिझन करा. कम्पेरिंग टौवी अँड टौसी. ऍज टौवी किती आहे? टौवी 0.57 न्यूटन पर एम एम स्क्वेअर विच इज ग्रेटर. ग्रेटर आहे का? बघा टौसीची किंमत 0.5 आहे. टौसी 0.5 न्यूटन पर एम एम स्क्वेअर. देअरफॉर असा कंडिशन आलं when tau v is greater than tau c तिथं आपण कोणतं रेनफोर्समेंट प्रोव्हाइड करतो? देअरफॉर मॅक्सिमम मॅक्सिमम शिअर रेनफोर्समेंट इज प्रोव्हाइडेड. मॅक्सिमम शिअर रेनफोर्समेंट इज प्रोव्हाइडेड. लक्षात आलं का? मॅक्सिमम शिअर रेनफोर्समेंट इज प्रोव्हाइडेड. आता मॅक्सिममच्या स्टेप्स आपल्याला फॉलो करून घ्यायचे. ठीक आहे. ज्यांनी कोणी हा स्टेप्स बघितलेला नसेल तर प्रिव्हियस व्हिडिओ बघा. त्याच्यानंतर हा प्रॉब्लेमला तुम्ही व्ह्यू करा.
म्हणजे तुम्हाला स्टेप्स मध्ये काही डिफिकल्टी येणार नाही. ठीक आहे. आता नेक्स्ट 5th स्टेप आपण काय करतो, डिझाइन शिअर resisted by stirrups. डिझाइन शिअर रेजिस्टेड बाय स्टिरप्स. आता स्टिरप्स याच्यामध्ये मेन्शन केलेलं नाही. तुम्ही ऑलवेज समजा मेन्शन केलं नसेल, ऑलवेज तुम्हाला कोणतं रेनफोर्समेंट किंवा कोणते स्टिरप्स कन्सिडर करायचे फॉर्म्स ऑफ स्टिरप्स मध्ये किंवा फॉर्म्स ऑफ शिअर रेनफोर्समेंट मध्ये, दॅट इज व्हर्टिकल स्टिरप्स. लक्षात आलं? इथपर्यंत काय डाऊट? ओके सर, नो डाऊट. चलो आता VUS काढतो आपण. कसं काढणार? VU मायनस टाऊ CBD करून. तर इथं पण सेम कन्वर्जन करून घ्या. कशामध्ये? न्यूटन मध्ये. VU ची किंमत मग 100 इंटू 10⁻³ मायनस टाऊ सी ची किंमत गिवन आहे 0.5 इंटू B ची किंमत आहे मित्रांनो 350 आणि D ची किंमत आहे 500. लक्षात आलं? चला याचं कॅल्क्युलेट करा व्हॅल्यू. तर याची किंमत अकॉर्डिंग टू माय कॅल्क्युलेशन किती आलं? 12.5 10⁻³ न्यूटन. म्हणजेच काय, इथं मी लिहू शकतो VUS ची किंमत 12.5 किलो न्यूटन. ओके, इथपर्यंत काय डाऊट? नो डाऊट सर. चलो नेक्स्ट. आता नेक्स्ट काय करायचं मित्रांनो, तुम्हाला इथं ॲज्युमिंग वर्टिकल स्टिरप्स, कारण की तिथं स्टिरपचं फॉर्म मेन्शन केलेलं नाही. देअरफॉर इथं काय दिलंय तुम्हाला? स्पेसिफिकेशन दिला होता 2 लेग्ड 8 mm डायमीटर वर्टिकल स्टिरप्स म्हणून आपण कन्सिडर करू शकतो इथं. ओके. नेक्स्ट स्टेप नंबर किती होता हे? स्टेप नंबर 5. मग स्टेप नंबर 6 येईल तुमचा स्पेसिंग ऑफ वर्टिकल स्टिरप्स. स्पेसिंग ऑफ वर्टिकल स्टिरप्स. आता ह्याचा फॉर्म्युला IS कोडने दिलेला आहे आणि मी स्टेप्स मध्ये पण इन्क्लूड केला होता गेल्या प्रिव्हियस व्हिडिओ मध्ये. एकदा तुम्ही व्ह्यू करू शकता. Therefore SV equals to 0.87 FY ASVD divided by VUS. लक्षात आलं? Where ASV म्हणजे काय? एरिया ऑफ वर्टिकल स्टिरप्स. किती लेग्स आहेत? 2 लेग्ड. डायमीटर कितीचा? 8 चा. इथं 8 चा स्क्वेअर. किती येणार आहे व्हॅल्यू? एकदा चेक करून घ्या मित्रांनो. तर 2 इंटू π/4 इंटू 8 चा स्क्वेअर. तर ह्याची किंमत आहे 100.53 mm स्क्वेअर. आता इथं ग्रेड मेन्शन केलेलं नाही. वर्टिकल स्टिरपचं ग्रेड मेन्शन केलंय का? नाही केलेलं आहे. तर तुम्ही काय करायचं, जे मेन स्टीलचं ग्रेड आहे ऍज इट इज ऍज वर्टिकल स्टिरप साठी पण तेच ग्रेड तुम्हाला प्रोव्हाइड करून घ्यायचं आहे. लक्षात आलं का? ग्रेड मेन्शन नसल तर तुम्हाला मेन स्टीलचं ग्रेड ऍज सेम ऍज यूज करायचं आहे फॉर गिवन स्टिरप्स किंवा गिवन फॉर्म्स ऑफ स्टिरप. तर इथं आपण वर्टिकल स्टिरप कन्सिडर केली. तर 0.87 FY ची किंमत आहे 415. ASV ची किंमत किती आहे? 100.53. D ची किंमत 500 आहे. डिवायडेड बाय VUS किती आलं आपलं? 12.5 10⁻³ कारण की FY ची किंमत न्यूटन पर mm स्क्वेअर मध्ये आहे. तर VUS ची किंमत पण न्यूटन मध्येच करून घ्यायचं आहे. तर याचं कॅल्क्युलेशन किती येते? 0.87 415 इंटू 100.53 इंटू 500 डिवायडेड बाय 12.5 10⁻³. तर ह्याची किंमत आहे मित्रांनो जवळपास हे व्हॅल्यू येतो 1451.85 mm. ओके, एकदा क्रॉस चेक करून घ्यायचं आहे. बट एवढं व्हॅलिड आहे का? स्टिरप्स एवढे आपण स्पेसिंग मध्ये प्रोव्हाइड करतो का? नाही. मॅक्सिमम स्पेसिंग किती आहे चेक करताना आपल्याला माहिती आहे, लिहिलं होतं स्टेप्स. इट शुड बी लेस दॅन 0.75 D और 300 mm. ओके, चलो आपण ते पण चेक करून घेऊ. हे झालं तुमचा स्पेसिंग ऑफ वर्टिकल स्टिरप्स. त्याच्यानंतर चेक
फॉर स्पेसिंग, चेक फॉर स्पेसिंग. अकॉर्डिंग टू आयएस कोड काय दिला, यस एसपी जे कॅल्क्युलेट केलं, इट शुड बी लेस दॅन 0.75 डी और 300 mm. 0.75 डी, डी ची किंमत किती आहे 500. ओके, तर ह्याची किंमत येईल मित्रांनो आय थिंक 375 ना. हा 375 mm. ओके, आता तुमचं स्पेसिंग 1451 इट इज लेस आहे का नाही मोर आहे, तर तुम्हाला स्पेसिंग ऑलवेज कमी ह्याच्यामध्ये लेसर व्हॅल्यू घ्यायचा आहे प्रोव्हाइड करताना. तर आय एस कोडनी काय सांगितलं, विच एव्हर इज लेस. आता लेस कोणतं दिसतो इथं 300 mm. लक्षात आलं, लेस कोणतं दिसणार इथं 300 mm दिसणार आहे. ओके, therefore providing two-legged 8 mm dia about spacing किती आपण मॅक्स टू मॅक्स किती प्रोव्हाइड करू शकतो 300 mm. सेंटर टू सेंटर as which stirrups, vertical stirrups. आता ह्याच्यामध्ये डिटेलिंग विचारलं नाही, समजा तुम्हाला डिटेलिंग विचारला असेल तर तुम्ही डिटेलिंग पण काढून घ्यायचं, तुम्हाला मी काढून देणार आहे. ओके, चल. हा झाला तुमचा टू लेगड. ठीक आहे, याच्यामध्ये तुम्ही कॉन्क्रीट फिल करू शकता. ओके, हा तुमचा मेन बार्स आहेत, लॉंगिट्युडिनल बार्स जे की तुम्हाला दिलेले आहेत क्वेश्चन मध्ये. ह्याच्यामध्ये तुम्ही कॉन्क्रीट फिल करून घ्या. हे तुमचे कॉन्क्रीट क्यूब्स ऍग्रिगेट्स आहेत. चलो, आता हा तुमचा काय राहणार, हा वाला तुमचा इफेक्टिव्ह डेप्थ. बरोबर, तुम्हाला क्वेश्चन मध्ये दिले डी इक्वल्स टू 500 mm. विड्थ किती दिले, विड्थ ची किंमत पण दिलेली आहे 350 mm. ठीक आहे, आणि हे तुमचे मेन स्टील. ओके, 4 नंबर्स ऑफ 20 mm डाया. कोणते स्टील्स आहे ते, मेन स्टील किंवा मेन बार्स म्हणतो. आणि ह्याला आपण टू लेग्ड 8 mm डाया अबाउट 300 mm सेंटर टू सेंटर as which still as vertical stirrups. लक्षात आलं, वर्टिकल स्टिरप्स. आता हा तुमचा कव्हर राहणार, तिथे कव्हर वगैरे मेन्शन करायची गरज नाही. जेवढं तुम्हाला डाटा दिलेला आहे त्या डाटाच्या अकॉर्डिंग तुम्ही काय करायचं आहे, डिटेलिंग काढून घ्यायचं आहे. लक्षात आलं. आता फॉर एक्झाम्पल तुम्हाला डिटेल काय म्हणतात डिटेलिंग करायचं असेल याच्यामध्ये, तर तुम्हाला हे पण काढावं लागेल फ्रंट व्ह्यू. ओके, फ्रंट व्ह्यू पण काढावं लागेल तुम्हाला. तर एकाच क्वेश्चन साठी मी तुम्हाला डिटेलिंग काढून द्यायलो, बाकीच्या क्वेश्चन्सला ऍज युजल तुम्ही काढून घ्यायचं आहे. लक्षात आलं का. ओके, चल.
तर आपल्याला माहिती आहे सेंटरला स्पेसिंग खूप जास्त राहतो कारण की रिक्वायरमेंट नसतो तिथं शिअर एन्फोर्समेंटचा, तरी आपण फॉर युनिफॉर्मिटी काय करतो तिथं शिअर एन्फोर्समेंट प्रोव्हाइड करून घेतो. तर ऍट दी सपोर्ट तुम्हाला जास्त शिअर एन्फोर्समेंटचा रिक्वायरमेंट राहणार आहे, लक्षात ठेवा मित्रांनो. ओके चल, आता इझिली आपण या फ्रंट व्ह्यू बीमचा काढून घेऊ शकतो. तर हा तुमचा क्लिअर स्पॅन तुमच्याकडे होतं 5 मीटर, आणि हा तुमचं काय टू लेग्ड 8 mm डाया अबाउट 300 mm सेंटर टू सेंटर, आणि हे तुमचे मेन बार्स आहेत. मेन बार्स 4 नंबर्स 20 mm, 4 नंबर्स ऑफ 20 mm डाया बार्स. ठीक आहे, अजून काय शो करून घ्यायचे हे सपोर्टिंग, हे विड्थ ऑफ बिअरिंग आहे, तुम्हाला बिअरिंग मेन्शन केलेलं नाही, तर इथं तुम्हाला एक इफेक्टिव्ह डेप्थ शो करून घ्यायचा आहे. डी इक्वल्स टू 500 mm दिलेला आहे. तर मी काय केलं, हाच सेक्शन काढला होता एक्स एक्स सेक्शन म्हणून. तर हे तुमचा सेक्शन एक्स एक्स च डिटेलिंग, ज्याच्यामध्ये आपल्याला मेन बार्स आणि वर्टिकल स्टिरप्स दोन्ही दिसतात. लक्षात आलं, तर एवढं सफिशियंट आहे, एवढं काढलं तरी तुम्हाला डिटेलिंग मध्ये फुल मार्क देतात. आउट ऑफ मार्क्स तुम्हाला भेटणार कशामध्ये, डिटेलिंग. विचारलं तर काढा, टाइम असेल तर काढा, नाही विचारलं तर टाइम नसेल तर काढायची गरज नाही. ठीक आहे, समजलं का? या सगळ्या गोष्टी तुमच्यासाठी इम्पॉर्टंट ठरणार आहेत रिलेटेड टू शिअर एन्फोर्समेंट. ओके, तर हे 2024 मध्ये समर मध्ये विचारलेला क्वेश्चन आहे. ओके चलो, आता नेक्स्ट क्वेश्चन सॉल्व करू. बघा, हे क्वेश्चन समर 22 मध्ये विचारलेला क्वेश्चन आहे मित्रांनो. समर 22 मध्ये शिअर एन्फोर्समेंटच्या रिलेटेड काय दिलंय, डिझाईन शिअर एन्फोर्समेंट इन द फॉर्म ऑफ, हा इन द फॉर्म फॉर्म ऑफ आहे ते टू लेग्ड. ठीक आहे, टू लेग्ड वर्टिकल स्टिरप्स ऑफ 6 mm diameter, two-legged vertical stirrups of 6 mm diameter for the beam 6 mm having service load. सगळ्यात महत्वाचं, हा कोणता लोड आहे, सर्व्हिस लोड आहे मित्रांनो. कोणता लोड, सर्व्हिस लोड ऑफ 20 किलोन्यूटन पर मीटर. बीमचा साईज पण दिलेला आहे जसं गेल्या प्रिव्हियस मध्ये दिलेला होता, 300 mm बाय 450 mm. 300 तुमचा विड्थ ऑफ बीम राहणार, 450 तुमचा डेप्थ ऑफ, इफेक्टिव्ह डेप्थ ऑफ बीम राहणार. इथं रेनफोर्समेंट पण दिलेले आहेत मेन स्टीलच्या, दॅट इज 6 बार्स ऑफ 20 mm in diameter. You use M20 and Fe415 steel, M20 concrete and Fe415 steel. तुम्हाला टेबल दिलाय, म्हणजे तुम्हाला कशाची किंमत कॅल्क्युलेट करायची आहे, पर्सेंटेज पीटी, पर्सेंटेज ऑफ स्टील रिक्वायर्ड, पर्सेंटेज ऑफ स्टील रिक्वायर्ड ची किंमत कॅल्क्युलेट करून घ्यायची आहे. ठीक आहे, आता गिवन डेटामध्ये, गिवन डेटामध्ये काय दिलंय तुम्हाला, सिम्पली सपोर्टेड बीम. आता बीमचं पण कंडिशन आय थिंक नाही दिलेलं आहे, तर तुम्हाला कोणतं बीम कन्सिडर करायचं आहे, सिम्पली सपोर्टेड बीम. कॅन्टिलिव्हर दिला तर कॅन्टिलिव्हर अज्युम करा, म्हणजे क्वेश्चन मध्ये दिला असेल कॅन्टिलिव्हर काढून त्याचं फॅक्टर्ड शिअर फोर्स तुम्हाला काढून घ्यायचा आहे, पण इथं मेन्शन नाही, तर मी काय करणार, सिम्पली सपोर्टेड बीम कन्सिडर करणार आहे या बीमला, गिवन बीमला. सिम्पली सपोर्टेड बीम. ठीक आहे, तर त्याच्यावर काय दिलंय, एक सिम्पली सपोर्टेड बीम काढून घ्या. लोडिंग दिलेला आहे, सर्व्हिस लोड दिलाय, म्हणजे फक्त कशाची किंमत, डब्ल्यू ची किंमत दिलेली आहे, आणि एल ची किंमत दिली, इट इज स्पॅन 6 मीटर आहे, म्हणजे एल ची किंमत क्लिअर स्पॅन 6 मीटर, डब्ल्यू ची किंमत आहे किती, हा 20 किलो न्यूटन पर मीटर दिले. ठीक आहे, त्याच्यानंतर बीमचं साईज दिले, साईज ऑफ बीम दिलेला आहे, साईज ऑफ बीम. तर साईज ऑफ बीम काय, 300 बाय 450, 300 mm बाय 450
एम एम इफेक्टिव्ह म्हणलाय, लक्षात ठेवा. म्हणजे ह्याच्यामधून मी बी ची किंमत 300 सांगू शकतो आणि डी ची किंमत मित्रांनो 450 mm सांगू शकतो. ओके, लक्षात आलं. त्याच्यानंतर रेनफोर्समेंट मेन बारचं स्पेसिफिकेशन दिलेलं आहे. मेन बार्स कितीचे आहेत, नंबर्स किती आहेत, 6 नंबर्स आहेत. ऑफ डायमीटर, डायमीटर कितीच आहे, डायमीटर आहे तुमच्याकडं 20 mm चा. M20 दिले म्हणजे FCK ची किंमत 20 न्यूटन पर mm स्क्वेअर आणि FE 415 दिले, याचा अर्थ FY ची किंमत 415 न्यूटन पर mm स्क्वेअर. हे तुमचं काय राहणार आहे, स्पेसिफिकेशन राहणार रिलेटेड टू मटेरियल्स. ओके, आता बाकीचं तर तुम्हाला टेबल दिलेलं आहे, ते टेबल काढायची गरज नाही गिवन डेटा मध्ये. डिझायनिंग विच रेनफोर्समेंट, shear reinforcement, designing shear reinforcement. Okay, sure. Okay, designing shear reinforcement. मग स्टार्ट कुठून करायचं, तर तुम्हाला सांगितलं होतं मी फॅक्टर्ड शियर फोर्स. फॅक्टर्ड शियर फोर्स, फॅक्टर्ड शियर फोर्स. आपल्याला माहिती आहे सिम्पली सपोर्टेड बीम साठी काय राहतो, WU डिवायडेड बाय 2 राहतो. बट इथं वेअर WU ची किंमत किती आहे, 1.5 टाइम्स ऑफ W आहे. W सर्व्हिस लोड किती दिले, सर्व्हिस लोडला आपण फॅक्टर करतो आफ्टर मल्टिप्लाइंग 1.5 फॅक्टर टू सर्व्हिस लोड. ओके, तर ह्याची किंमत येणार 30 किलो न्यूटन पर मीटर. लक्षात आलं. तर याच्यामध्ये सबस्टिट्यूट करा. 30 इंटू स्पॅन कितीचा आहे रे, 6चा आहे, डिवायडेड बाय 2. मग ह्याची किंमत येईल 180 डिवायडेड बाय 2, म्हणजे VU ची किंमत किती येणार, 90 किलो न्यूटन. किती येईल, 90 किलो न्यूटन. लक्षात आलं. इथपर्यंत काय डाऊट, नो डाऊट सर. चलो आता पुढे आपण कॅल्क्युलेट करू. नेक्स्ट स्टेप काय राहणार सांगा. नेक्स्ट स्टेप आहे नॉमिनल शियर स्ट्रेस. नेक्स्ट स्टेप नॉमिनल शियर स्ट्रेस, नॉमिनल शियर स्ट्रेस. तर टाउ व्ही इक्वल्स टू VU डिवायडेड बाय BD. ओके, VU डिवायडेड बाय BD. VU ची किंमत किती आली, 90, म्हणजे 90 इंटू 10 टू दी पॉवर 3 डिवायडेड बाय B ची किंमत 300 इंटू 450. तर याची किंमत कॅल्क्युलेट करा. तर हे 0.67 येईल, 0.67 न्यूटन पर mm स्क्वायर. ओके, चलो आता नेक्स्ट परसेंटेज पर परसेंटेज ऑफ स्टील रिक्वायर्ड, पर्सेंटेज ऑफ स्टील रिक्वायर्ड म्हणजे PT, percentage PT, AST of which bars, AST of main bars divided by BD into 100. आता AST of main bar मध्ये किती बार्स आहेत, किती दिले तिथं, 6 बार्स ऑफ डायमीटर पाय बाय 4 इंटू 20 चा स्क्वेअर डिवायडेड बाय B ची किंमत 300, D ची किंमत आहे 450 इंटू 100 करा आणि याची किंमत सांगायची. तर याची किंमत मित्रांनो 1.39% येईल. ठीक आहे, कॅल्क्युलेट करून बघा. काही व्हॅल्यू चुकल्या असेल तर तुम्ही कमेंट बॉक्स मध्ये टाकायचे आहे. ओके, चलो आता नेक्स्ट कंपेरिंग, कंपेरिंग टाउ व्ही अँड टाउ सी. ऍज टाउ व्ही ची किंमत किती आहे, 0.67 न्यूटन पर mm स्क्वेअर विच इज लेस दॅन टाउ सी. बरोबर का, टाउ सी ची किंमत, हो हो हो, सॉरी सॉरी सॉरी, इथं तुम्हाला टाउ सी कॅल्क्युलेट करावं लागेल ना इंटरपोलिशन नी. ओके, तर इंटरपोलिशन नी कॅल्क्युलेट करायचं आहे.
आपल्याला व्हॅल्यूज दिलेले आहेत. तर टौसीची किंमत मेन्शन नाही, टेबल दिलेला आहे, त्या टेबल मधून तुम्हाला व्हॅल्यूज कॅल्क्युलेट करायच्या आहेत. म्हणजे ह्याला हेडिंग काय देऊ मी? डिझाइन शिअर स्ट्रेंथ ऑफ कॉन्क्रीट नाव युजिंग टेबल. आता टेबल दिलाय. आपलं जे व्हॅल्यू आहे 1.39 जे आहे ते कोणत्या रेंज मध्ये आहे? या दोघांचं रेंज मध्ये आहेत का रे? 1.39 हे 1.25 आणि 1.5 च्या पर्सेंटेज मध्ये पडतो. तर ते एक टेबल मेन्शन करून घ्यायचे तुम्हाला. ओके, चलो. तर इथं पर्सेंटेज राहील, पर्सेंटेज पीटी, आणि इथं तुमचं व्हॅल्यू आहे टौसी. टौसी कशामध्ये? न्यूटन पर एम स्क्वेअर मध्ये राहणार, हे पर्सेंटेज मध्ये राहणार. तर आपलं जे व्हॅल्यू 1.39 जे आहे तर 1.5 आणि सॉरी 1.25 आणि 1.5 मध्ये पडतो. तर 1.25 साठी व्हॅल्यू किती आहे? तर व्हॅल्यू किती राहणार? 0.64, आणि त्याच्यानंतर 1.5 साठी 0.68 व्हॅल्यू राहणार आहे. लक्षात आलं का? तर ह्याची किंमत आपल्याला कॅल्क्युलेट करायची आहे. ओके, चलो. नाव बाय इंटरपोलेशन पहिले काय करायचंय मित्रांनो? तर तुम्हाला असं एक डायग्राम काढावं लागेल. ओके, आता व्हॅल्यूज काय आहेत आपल्याकडं? 1.25, 1.39. जे व्हॅल्यू नोन आहेत ते कुठं काढायचं आहे? त्या शेपच्या, त्या डायग्रामच्या बेसला कॅल्क्युलेट म्हणजे काढून घ्यायचं आहे, लिहून घ्यायचे तुम्हाला. 1.25 आणि त्याच्यानंतर इथं कुठंतरी समथिंग पडेल ते 1.39, आणि हे व्हॅल्यू 1.5 आहे. तर हे कशाची किंमत? पर्सेंटेज पीटीची. त्याच्यानंतर हे व्हॅल्यू कशाचे आहेत? हे व्हॅल्यू आहेत टौसीच्या. मग 1.5 साठी 0.64 आणि इथं 0.68 व्हॅल्यू येणार आहे. बघा, चेक करा. ठीक आहे, चलो नेक्स्ट. आता आपल्याला 1.39 साठी व्हॅल्यू फाइंड आउट करायचं, म्हणजे तुम्हाला एक लाईन काढावं लागेल इथं, बरोबर का? असं लाईन काढावं लागेल, आणि ह्याची किंमत ऍज अ एक्स म्हणून कन्सिडर करायचं. ओके, हे व्हॅल्यू तुमचा एक्स आहे. आता आपल्याला इथं ट्रायंगल्स दिसतात, एक स्मॉलर ट्रायंगल आणि एक लार्जर ट्रायंगल. लक्षात आलं? आउटर वालं लार्जर ट्रायंगल, इनर वालं स्मॉलर ट्रायंगल. इथलचा हाईट किती आहे? इथलचा हाईट सांगू शकता का? या दोन व्हॅल्यूजचं डिफरन्स म्हणजे या ट्रायंगलचा हाईट. या व्हर्टिकल व्हॅल्यूजचं डिफरन्स म्हणजे या ट्रायंगलचा हाईट राहील 0.68 मायनस 0.64. आता सिंपल बाय सिमिलर ट्रायंगल्स हाईट ऑफ हे स्मॉलर ट्रायंगल आणि बाहेरचं मी सेकंड ट्रायंगल कन्सिडर करतो. नाव बाय सिमिलर ट्रायंगल्स मी काय करणार? त्याच्या डायमेन्शन्स रेशोस मध्ये घेणार. हाईट ऑफ स्मॉलर ट्रायंगल डिवायडेड बाय हाईट ऑफ लार्जर ट्रायंगल इक्वल्स टू, त्याच्यानंतर बेस. आता बेस म्हणजे काय? दोन व्हॅल्यूज आहेत, दोन व्हॅल्यूजचं डिफरन्स घ्यायचा. आता ह्या हाईटला बेस हे आहे, करेक्ट आहे. या दोन व्हॅल्यूजचं डिफरन्स 1.39 मायनस 1.25 डिवायडेड बाय मोठावालं म्हणजे आउटर टू आउटर व्हॅल्यूज तुम्हाला डिफरन्स मध्ये घ्यायचं आहे 1.5 मायनस 1.25. चला याचं कॅल्क्युलेशन करा, किती येईल चेक करून घ्या.
तर याची किंमत x ची किंमत 0.02 व्हॅल्यू यायला 224 येतो ऍक्च्युअली. ठीक आहे. तर x इक्वल्स टू 0.0224 व्हॅल्यू आफ्टर सॉल्विंग दिस रेशो. ठीक आहे. रेशो मधून x कॅल्क्युलेट केलं. बट हे तर इथून ते इथपर्यंत झालं. बट आपल्याला पूर्ण हाईट माहित पाहिजे तरच या पर्सेंटेज पीटीच्या व्हॅल्यूला हे टौसीची किंमत आहे, नॉट एक्स व्हॅल्यू. देअरफॉर टौसी इक्वल्स टू, आता बेस कितीचा आहे, स्मॉलर व्हॅल्यू घ्या 0.64 लिहा आणि त्याच्यामध्ये हे अप्पर हाईट वालं व्हॅल्यू ऍड करून घ्यायचंय. मग 0.64 प्लस 0.0224, तर ह्याची किंमत किती येईल बघा आता, 0.6624 म्हणजे हे 0.66च्या आसपास आहे व्हॅल्यू. करेक्ट आहे. तर न्यूटन पर mm स्क्वेअर टौसी. ओके, टौसीची किंमत आलेली आहे. आता इथं रिकरिंग आहे व्हॅल्यू, लक्षात आलं का. हे व्हॅल्यू कसं आहे 0.666 आहे. तर तुम्ही राऊंड अप केलं तर ह्याला 0.67 तुम्ही कन्सिडर करू शकता. आता पेपरमध्ये टौवी इक्वल्स टू टौसीच्या केस किंवा टौवी लेस दॅन टौसी शो केलेला आहे. अकॉर्डिंग टू माय कॅल्क्युलेशन हे काय आले, टौवी कसं आहे, इट इज ग्रेटर दॅन टौसी. टौवी इज ग्रेटर दॅन टौसी, कारण की 0.662 आहे, तिथं 0.666 व्हॅल्यूज आहेत, म्हणजे ते हायर व्हॅल्यू राहणार. करेक्ट आहे का. ओके, हायर व्हॅल्यू राहणार आहे. नाव नेक्स्ट स्टेप काय, नेक्स्ट स्टेप तुमचा राहणार इथं, स्टेप नंबर किती आहे, 5वा आहे का, हा करेक्ट, 5th स्टेप. कंपेरिंग टौवी अँड टौसी. आता कंपॅरिझन करू शकता कारण की दोन व्हॅल्यूज माहित आहेत. टौवी ऍज टौवी 0.666 असा आहे, तर मी 67 केला होता. न्यूटन पर mm स्क्वेअर विच इज ग्रेटर दॅन टौसी 0.66 न्यूटन पर mm स्क्वेअर. मग ह्या केसमध्ये पण आपल्याला टौवी ग्रेटर दॅन टौसी आलं, तर त्या केसमध्ये तुम्हाला मॅक्झिमम शियर रेन्फोर्समेंट प्रोव्हाइड करून घ्यायचंय. मॅक्झिमम शियर रेन्फोर्समेंट is provided. Maximum shear reinforcement is provided. ओके, तर स्टार्ट कुठून करतो मॅक्झिमम शियर रेन्फोर्समेंटचा, डिझाइन शियर रेजिस्टेड, डिझाइन शियर रेजिस्टेड बाय स्टिरप्स, डिझाइन शियर रेजिस्टेड बाय स्टिरप्स. मग व्हॅल्यू काय येणार इथं, VUS इक्वल्स टू VU मायनस टौसी VD. मग VU ची किंमत किती आहे, VU ची किंमत आपल्याकडे 90 आलं का, हा 90 होतं. मग 90 इंटू 10⁻³ करायला विसरू नका, 0.66. ओके, अँड बी ची किंमत आहे 300, डी ची किंमत आहे 450. बरोबर. चला कॅल्क्युलेट करायची किंमत. तर हे ऍक्च्युली जवळपास आपलं 900 न्यूटन येतोय. ठीक आहे, लय कमी व्हॅल्यू आहे 900 न्यूटन म्हणजे. ठीक आहे, तर ऍज पर माय कॅल्क्युलेशन्स हे व्हॅल्यूज आले पाहिजे. तर एकदा तुम्ही चेक करू शकता. बी ची किंमत 300 आहे, डी ची किंमत 450 आहे, टौसी ची 0.66 आहे. तर हे व्हॅल्यू अजून एकदा आपण क्रॉस चेक करून घेऊ. हेच व्हॅल्यू यायले 900 न्यूटन. त्याच्यानंतर नेक्स्ट बघा, स्पेसिंग ऑफ स्टिरप्स. इथं दिले का रे व्हर्टिकल स्टिरप म्हणून, क्वेश्चन मध्ये नाही दिले. तरी तुम्हाला म्हणलो होतो मी, नाव कन्सिडरिंग
असं लिहून घ्या. कन्सिडरिंग विथ स्टिरप्स, कन्सिडरिंग व्हर्टिकल स्टिरप्स, कन्सिडरिंग व्हर्टिकल स्टिरप्स. ठीक आहे. तर एएसवी लागतो आपल्याला माहित आहे 2 × π/4 × 6 चा स्क्वेअर. हे नोट, हे स्पेसिफिकेशन तुम्हाला दिलेलं होतं, आपण बहुतेक लिहिलं नाही. तर इथं स्टिरपचं स्पेसिफिकेशन काय दिलेत, यांची किंमत किती आहे, यांची किंमत आहे किंवा डायरेक्टली 2 लेग्ड 6 mm डाया, असं तुम्हाला व्हर्टिकल स्टिरपचं स्पेसिफिकेशन दिलं होतं. तर एएसवी लागणारच आहे तुम्हाला, तर एएसवी तुम्ही कॅल्क्युलेट करून घ्या. तर हे 2 × π/4 × 6 चा स्क्वेअर. तर ह्याची किंमत आहे 56.55, 56.55 mm², 56.55 mm². लक्षात आलं? चलो, आता डायरेक्ट व्हर्टिकल स्टिरपचा फॉर्म्युला अकॉर्डिंग टू आयएस कोड आपल्याला यूज करायचा आहे. देअरफॉर SV इक्वल्स टू 0.87 FY/ASVD डिवायडेड बाय VUS. ओके, 0.87 ग्रेड नाही दिला स्टीलचा, तर मेन स्टीलचा ग्रेड यूज करून घ्यायचा आहे. 415 हे 56 पॉइंट किती आहे व्हॅल्यू, 55, आणि ग्रेड इफेक्टिव्ह डेप्थ आहे 450 डिवायडेड बाय यूएस ची किंमत 900 येणार आहे. तर कॅल्क्युलेट करा ह्याची किंमत. 0.87 इंटू 415 इंटू 56.55 इंटू 450 डिवायडेड बाय 900. तर ह्याची किंमत मित्रांनो जवळपास 10,208.66 एवढं येत आहे. ठीक आहे, एवढं व्हॅल्यू येत आहे. कस काय, कारण की आपल्याकडं, लक्षात ठेवा, आपल्याकडं कशाची व्हॅल्यू कमी आहे, व्हीयूएस ची व्हॅल्यू कमी आहे. लक्षात आलं? बट अकॉर्डिंग टू कॅल्क्युलेशन हे व्हॅल्यू आलेले आहेत. आपण काही चेंज केलेत का, गिव्हन डेटा मध्ये काही चेंज केला का, नाही चेंज केलेला आहे. त्याच्यामुळं तुमच्या MSBTच्या मॉडेल आन्सर मध्ये मिनिमम शिअर रेनफोर्समेंट प्रोव्हाइड केलं, अकॉर्डिंग टू दॅट SV कॅल्क्युलेट केलेली आहे. बट आपल्याला लक्षात ठेवा, स्टेप बाय स्टेप यूज करायचा आहे. असं रेअर केस आहे ज्याच्यामध्ये एवढे व्हॅल्यूज येतात एसवीच्या. ओके, रेअर केस. बट आपल्याला माहित आहे मॅक्झिमम किती प्रोव्हाइड करू शकता स्पेसिंग, 300 mm आपल्याला माहित आहे. तर व्हॅल्यू चुकल्या म्हणून घाबरू नका, व्हॅल्यूज मोठे येऊ शकतात, पण तुम्हाला चेक करून घ्यायचं, चेक फॉर स्पेसिंग कंपल्सरी करून घ्यायचं आहे. ठीक आहे, 8 स्टेप, चेक फॉर स्पेसिंग, चेक फॉर स्पेसिंग. The SV should be less than 0.75 D or 300 mm, आणि 0.75 D ची किंमत 450. तर याची किंमत किती येते, 337.5, 337.5 mm. आणि याच्यामधला विच एव्हर इज लेस. आता लेस कोणता दिसतो, सगळ्याचं कंपॅरिझन केलं तर 300 mm लेस दिसणार. म्हणजे इथं तुम्ही काय प्रोव्हाइड करू शकता. ठीक आहे, प्रोव्हाइडिंग 2 legged 6 mm dia about 300 mm center to center as which stirrups, vertical stirrups, vertical stirrups. ठीक आहे, वर्टिकल स्टिरप्स. ओके, तर हे प्रॉब्लेम जे की तुम्हाला टेबल मेन्शन केला होता, त्या टेबल वरून आपण टौसीची किंमत कॅल्क्युलेट केलेली आहे, आणि डिझाइन केलं आपण शियर रेनफोर्समेंट. आणि दोन्ही केसेस मध्ये व्हर्टिकल स्टिरपच्याच प्रॉब्लेम्स होते. आपण अज्युम केलेला होता, तिथं काही मेन्शन केलं नाही. हे सिम्पली सपोर्टेड बीमचे आहेत. आता कॅन्टिलीवर आला तर घाबरायची गरज नाही, तुम्हाला व्ह्यूचा फॉर्म्युला व्यवस्थित यूज करायचा आहे, आणि स्टेप्स तर ऍज युजल हेच तुम्हाला फॉलो करून घ्यायचं आहे सगळ्या प्रॉब्लेम्स मध्ये. ऑलमोस्ट हे स्टेप्स आहेत, फक्त तिथं एक केस आहे, मॅक्झिमम आला तर मॅक्झिममच्या डिझाईन स्टेप्स यूज करायच्या आहेत. व्हीयूएस काढून त्याच्यानंतर एसवी काढतो, आणि मिनिमम आलं तर डायरेक्टली आपल्याकडं
IS कोडने एक फॉर्म्युला दिला एसव्ही काढण्यासाठी फॉर मिनिमम शिअर एन्फोर्समेंट ASV डिवायडेड बाय BSV इक्वल्स टू V 0.4 अपॉन 0.87 FY. त्याच्यामधून एसव्ही आपण कॅल्क्युलेट करून घेतो आणि त्याला कंपॅरिझन करतो. तिथं VUS काढायची गरज नाही मिनिमम शिअर एन्फोर्समेंट मध्ये. ठीक आहे, लक्षात आलं व्यवस्थित प्रॉब्लेम्स. तर हे प्रॉब्लेम्स इम्पॉर्टंट ठरणार तुमच्या MSBT पॉइंट ऑफ व्ह्यू. कंपल्सरी एक क्वेश्चन तुम्हाला डिझाईन ऑफ शिअर एन्फोर्समेंटचं दिसणार म्हणजे दिसणार. आणि ह्या टॉपिकच्या रिलेटेड काही डाऊट असेल तर तुम्ही कमेंट बॉक्स मध्ये टाकू शकता आणि त्या डाऊट्स आपण क्लिअर करून अपकमिंग. आणि मी ऍट दी एंड जेव्हा रिव्हिजन सेशन पूर्ण संपून जाणार आहे तर तुमच्यासाठी लाईव्ह येणार मी युट्यूबवर. आणि तिथं आपण काही क्वेश्चन स्टुडंटचे घेऊन आणि त्याच्यावर इम्प्लिमेंट करू आणि सोल्युशन फाइंड आउट घेऊन. ठीक आहे, तर हा सेशन तुम्हाला आवडला असेल तुम्ही लाईक करा, तुमच्या मित्रांसोबत शेअर करा आणि सबस्क्राईब नाही केलं तर आपल्या चॅनलला सबस्क्राईब करून घ्या. पुढचा व्हिडिओ लवकरच येईल. थँक्यू.